23 सप्टेंबर रोजी गडिंग्लज इथं राहणाऱ्या योगेश हरी साळुंखे यांचं त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीनं 5 जणांनी खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती। यावेळी त्यांनी योगेश साळुंखे यांच्या गळ्यातील 4 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि 1.5 तोळे वजनाची सोन्याची अंगठी हिसकावून घेत 20 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती। या प्रकरणी योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गडिंग्लज पोलिसांनी ओंकार गायकवाड, सुनीता पाटील आणि रवींद्र जाधव या आरोपींना यापूर्वी अटक केलं होतं। मात्र गुन्ह्यातील अन्य 2 आरोपी फरार होते। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्यातील फरार आरोपी प्रवीण मोहिते आणि लखन माने यांना उचगाव इथून ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून पोलिसांनी साळुंखे यांचे हिसकावून घेतलेले सोन्याचे दागिने जप्त केलेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुगटे, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, गजानन गुरव, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विशाल कोरवी आणि योगेश गोसावी यांनी मिळून केली आहे।